नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्याला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचा. विषय असा आहे ज्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. रस्त्यावर कशासाठी उतरलाय तर शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरलाय. जीवाच्या आकांतानं अक्षरशः जीव द्यायला तयार आहे, पण हा रस्ता होऊ द्यायला तयार नाही शेतकरी. मग या रस्त्याचा इतका विरोध असताना, या रस्त्याचा इतका पराकोटीचा विरोध असताना, शेतकरी अक्षरशः रस्त्यावर कुटुंबासह येऊन बसलेला असताना हा रस्ता आम्ही करणार म्हणजे करणारच, ही भूमिका सरकारची का आहे? इथलं सरकार नेमकं शेतकऱ्यांनी जे मागितलं ते न देता हा रस्ता शेतकऱ्यांच्या उरावरून का नेत आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांनी काय मागितलं? सोयाबीनला 6,000 मागितले, मिळाले का? नाही. शेतकऱ्यांनी काय मागितलं? कर्जमाफी, मिळाली का? नाही. शेतकऱ्यांनी काय मागितलं? मोफत वीज, मिळाली का? नाही. शेतकऱ्यांनी काय मागितलं? दिवसा वीज, मिळाली का? नाही. शेतकऱ्यांनी काय मागितलं? शेतकऱ्यांनी पीक विमा, मिळाला का? नाही. मग शेतकरी जो मागतो त्याच्यातलं काहीच मिळत नाही, आणि मग शेतकऱ्यांनी न मागता हा शक्तीपीठ महामार्ग त्यांच्या शेतातून का चाललाय, त्यांच्या उरावरून का चाललाय, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथं आहे. याच्या मागचं गौड बंगाल काय आहे आणि या शक्तीपीठाचं खरी पोलखोल आपल्याला आज करायची आहे. नेमकं कशासाठी होतोय हा शक्तीपीठ? ते हा शक्तीपीठ, याला नाव दिलंय शक्तीपीठ, महत्वाची गोष्ट आहे. पण हे शक्तीपीठ आहे का भांडवलाची शक्ती आहे? हा मूळ मुद्दा आहे. का भांडवलाची शक्ती आहे? आणि जर ही भांडवलाची शक्ती असेल तर ती भांडवलाची शक्ती कशी आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवून देणार आहे. तुम्हाला वाटत असेल की हा रस्ता जो जातोय तो काय आमच्या शेतातून जात नाही, जातोय कोणाच्या तरी दुसऱ्याच्या शेतातून, आपलं काही नुकसान नाही, आपण थांबू, आपण याच्यावर काय बोलू नये. पण शेजारच्या घराला जर आग लागली असेल ना भाऊ, ती आग विझवायला पळा. नाही गेले तर तुमचं घर कधी त्या आगीत सापडेल सांगता येत नाही. म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, सर्व कष्टकऱ्यांना विनंती आहे की सरकारला म्हणा, आम्ही जे मागितलंय, सरकार तुम्हाला आम्ही जे मागितलंय ते आम्हाला द्या, जे आम्ही मागितलंच नाही ते आम्हाला का देताय? 86,000 कोटींचा हा रस्ता कशासाठी? याच्या आधी समृद्धी महामार्ग केला, त्याच्यामध्ये कित्येक लोक बेघर झाले, कित्येक लोक भूमिहीन झाले. काय झालं त्यांच्या आयुष्याचं? किती दिवस पुरले तुमचे पैसे? किती दिवस पुरणार आहेत अजून किती पुढे? आता पहा, हा जो शक्तीपीठ मार्ग आहे ना, याची सगळी आपल्याला पोलखोल करायची की कशासाठी चालू आहे. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्हाला एक विनंती आहे, एक प्रश्न तुम्हाला साधा विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा, कारण मला ती अपेक्षा आहे तुमच्याकडून. मी तुमच्यासाठी आवाज उठवतोय, शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवतोय, सगळ्या गोरगरिबांसाठी आवाज उठवतोय. माझी फक्त एवढी अपेक्षा आहे, कमेंट करा. प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की आजचं जे सरकार आहे महाराष्ट्रातलं, हे सरकार कष्टकरी शेतकरी गोरगरिबांच्यासाठी काम करतंय का फक्त भांडवलदारांसाठी काम करतंय, त्यातल्या त्यात गुजराती भांडवलदारांसाठी काम करतंय का? हा माझा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही सविस्तर द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. नाही दिलं तर हरकत नाही, फक्त पहा, ऐका, लोकांपर्यंत हे पोहोचवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एटीएम गुरु हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या. आता बघा, शक्तीपीठ मार्गाची थोडक्यात माहिती सांगतो. काय तर अंतर आहे 802 किलोमीटर, खर्च आहे 86,000 कोटी आणि जमीन जाणार आहे 11,000 हेक्टर. 86,000 कोटी म्हणजे सोपं नाही भाऊ. 86,000 कोटी कशाला म्हणतात? तर याच्यानंतर किती शून्य लागतात? तर शून्य मोजायला गेलं तर भोळ येईल, भोळ, डोळ्यातून बुबळं बाहेर पडतील, इतकी मोठी रक्कम आहे. आणि या रकमेचा हा रस्ता होणार आहे, आणि हा रस्ता 11,000 हेक्टर जमीन गिळंकृत करणार आहे, गिळंकृत. आणि तुम्हाला माहित आहे सध्या जे समृद्धी मार्ग झाले किंवा हे सगळे मोठमोठे मार्ग झाले, जमिनीच्या वर काढलेत 10-10 फूट, 12-12 फूट, 15-15 फूट. त्याच्यामुळे पाणी वाहून जायची सोय राहिली नाही. पहिल्याच पावसाळ्यात हजारो शेतकरी असे आहेत, हजारो, ज्यांच्या शेतामध्ये पूर्ण पाणी साचलंय. पाणी वाहून जायला सुद्धा जागा ठेवली नाही या रस्त्यानं. हे रस्ते विकासासाठी नसून भकासासाठी आहेत, कोणतेही नियोजन नाही, हे स्पष्ट आहे. तुम्ही पाहिलं असेल बुलढाण्यातलं चित्र. शक्तीपीठ महामार्गामुळे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली, एका पावसात होत्याचं नव्हतं झालंय. हे असंच चालू राहणार आहे. हे जर रस्ता झाला तर कोकण, एवढं सुंदर कोकण आहे, त्या कोकणात पूर्ण कोकणाची माती होऊन जाईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आता बघूया की हे नेमकं कशासाठी आहे. म्हणजे हा मार्ग गोरगरीब शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, विकासासाठी, प्रगतीसाठी, भविष्यासाठी आहे की एखाद्या भांडवलदाराचं फक्त आणि फक्त भांडवल वाढावं आणि त्याच्या व्यापार उद्योगात फायदा व्हावा, याच्यासाठी आहे. ते सगळं आपल्याला पाहायचं आहे. लक्ष द्या, काय शक्तीपीठ मार्गाचा गोड बंगाल. पहा, रस्ता सुरू होतोय कुठून? नागपूर म्हणतात, पण नागपूर पासून नाही तर वर्धा पवनार पासून सुरू होतोय. पवनारच्या पुढे गेलं तर काय, नागपूरची मोठी एक पंचतारांकित MIDC आहे, तिथं खूप मोठं हब आहे उद्योगाचं. ठीक आहे, तिथून चालू होतो. मग हा पवनारहून कुठे येतो? नांदेडला. येता लागते माहूरमध्ये. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत. किती? 3.5. त्याच्यापैकी एक असलेलं माहूरचं आहे की नाही, माहूरचं शक्तीपीठ आहे. त्याच्यानंतर जाते तुळजापूरला,
मग तुळजापूरला सुद्धा काय आहे, शक्तिपीठ आहे, तुळजापूर आणखी एक शक्तिपीठ. त्याच्यानंतर कोल्हापूर शक्तिपीठ, कोल्हापूरची अंबाबाई आहे की नाही. तर हे अशी 3 शक्तिपीठ आहेत आणि एक अर्ध शक्तिपीठ आहे वणी सप्तशृंगीगड, पण ते काही याच्यामध्ये नाही. मग हे 3 शक्तिपीठ आहेत. तर या 3 शक्तिपीठाला आधीचे रस्ते नाहीत का? 100% रस्ते आहेत, चकाचक मोठाले रस्ते आहेत, हायवे आहेत, हायवे. मग हे कशासाठी? ऑलरेडी काही रस्ते आहेत जे मी तुम्हाला सांगतो, अगदी परफेक्ट सांगतो. समजा तुम्ही नागपूरहून निघले, कुठून निघले? नागपूरहून निघले आणि तुम्हाला तुळजापूरला यायचं, तर नागपूर पासून डायरेक्ट तुळजापूर पर्यंत तुम्हाला नॅशनल हायवे नंबर 361 आहे. नॅशनल हायवे 361, 361 नॅशनल हायवे डायरेक्ट तिथून आहे तर तुम्हाला तुळजापूर पर्यंत आहे. मग तुळजापूर पर्यंत एक नॅशनल हायवे असताना त्याला आणखी 2 पदर वाढवले असते, चाललं असतं किंवा काही केलं असतं, चाललं असतं. पण डायरेक्ट नवीन 8 पदरी रस्ता तयार करणे हे कोणतं शहाणपण आहे? हा रस्ता केवळ शेतकऱ्याच्या शेतातून जात नाही मित्रांनो, हा रस्ता जातो शेतकऱ्यांच्या भविष्यावरून. हा जो रस्ता जातो ना, हा रस्ता म्हणजे रस्ता नसून शेतकऱ्याच्या भविष्यावर फिरलेला नांगर आहे. हा रस्ता म्हणजे शेतकऱ्यांच्या लेकराबाळांवर, पुढच्या पिढींवर फिरलेला नांगर आहे. हा रस्ता म्हणजे शेतकऱ्यांच्या उरात खूप असलेला नांगराचा फाळा, एवढं लक्षात घ्या. आणि तो शेतकरी वाचला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा. आता नवीन कायदा येतो आहे, जनसुरक्षा कायदा. सरकारच्या विरोधात बोलले की जायकोमात सोयाबीनला 6,000 भाव मागितला, अर्बन नक्षलवादी अटक करा. खताचे भाव कमी करा म्हणला, अटक करा. लाईट आली नाही 8 दिवसापासून, डीपी जळाला, सरकारला डीपी मागा, अटक. विषयच नाही. जनसुरक्षा कायदा, जनसुरक्षा कायदा नसून सत्ताधारी सुरक्षा कायदा, सरकार सुरक्षा कायदा असं त्याचं नाव पाहिजे होतं. पण असो, तिथपर्यंत आपण जाऊच नंतर हळूहळू. तर पाहे नॅशनल हायवे क्रमांक 361 आहे, कुठून? वर्धेपासून तुळजापूर पर्यंत. मग हा जो शक्तिपीठ म्हणण्यापेक्षा भांडवलाची शक्तीने तयार होणारा जो मार्ग आहे, भांडवलाच्या शक्तीने तयार होणारा, शेतकऱ्याच्या उरातून नांगर घालणारा हा रस्ता कशासाठी? जर हा रस्ता असेल 361 ऑलरेडी असेल तुळजापूर पर्यंत नागपूर पासून, तर हा कशासाठी? बरं, तुळजापूर ते सोलापूर याच्यामध्ये सुद्धा काय आहे? तर नॅशनल हायवे आहे NH52. कोणचा आहे? NH52 हा नॅशनल हायवे आहे. मग हा रस्ता कशासाठी? पुन्हा सांगतो तुम्हाला, सोलापूर पासून तर रत्नागिरी पर्यंत 166 NH166 हा रस्ता आहे. हे रस्ते आहेत पॅरलल. काही ठिकाणी तर अशी कंडिशन आहे भाऊ, इथून नॅशनल हायवे जाते आणि इथून जाते शक्तिपीठ. दोघाच्या मध्ये अंतर किती राहतं? 2 किलोमीटर, 1 किलोमीटर. मीटर मध्ये काही ठिकाणी आहे, मीटर मध्ये. मग एकाच ठिकाणी 2 रस्ते कशासाठी? नेमकी काय भानगड आहे? कोण असे इथले शेतकरी आहेत किंवा कोण असे इथले कष्टकरी लोक आहेत की ज्यांना इतकं अर्जंट जायचंय की नॅशनल हायवेनं गेलं तर त्याला 4 तास आगाव लागतील आणि या शक्तिपीठानं गेलं तर 4 तास कमी लागतील? असं 4 तासाचं इतकं इम्पॉर्टंट काम असं कोणत्या शेतकऱ्याला पडलंय? कोणाला आपलं सोयाबीन नागपूरहून काढायचंय आणि गोव्याला नेऊन विकायचंय? कोणाला आपल्या कापूस नागपूरहून काढायचाय आणि गोव्याला नेऊन विकायचाय? कोणाला आपल्या तुरी नागपूरहून काढायच्यात आणि गोव्याला नेऊन विकायचंय? असं इतकं अर्जंट कोणाला नागपूरहून गोव्याला जायचंय? हा मूळ मुद्दा आहे. नागपूरहून गोव्याला कोणाला जायचंय? सांगतो सगळं तुम्हाला. मग इथपर्यंत आले तुम्ही, एवढं सगळं झालं. मग रत्नागिरीहून पुन्हा गोवा आहे. मग रत्नागिरीहून गोव्याला जायसाठी कोणता आहे? तर नॅशनल हायवे क्रमांक 66 आहे. इथं सुद्धा रस्ता आहे. मग एवढं सुंदर रत्नागिरी, एवढा सुंदर कोकण, या जगातलं स्वर्ग असलेलं कोकण पुन्हा एकदा 6 पदरी रस्त्यासाठी पोखरून कशासाठी काढायचंय? माहिती आहे तुम्हाला, दक्षिण भारतामध्ये एक घटना घडली. रस्त्यांचं जाळं जास्त विणल्या गेलं, जास्त पाऊस झाला, गावच्या गावं त्या डोंगराखाली गाडल्या गेली. कारण ह्या निसर्गाला तुम्ही चुकीच्या पद्धतीनं फोडलंय, है की नाही? उंदरासारखं पोखरून काढलंय. मग हे काय आहे? मग एवढे सगळे रस्ते असताना, नॅशनल हायवे असताना, हा मार्ग कशासाठी आहे? हा मूळ मुद्दा आहे. एकच सोल्युशन आहे या मुद्द्याचं, एकच उत्तर आहे याचं. इथं गोव्यामध्ये तुम्ही गेले की मार्मा गोवा नावाचं बंदर आहे, मार्मा गोवा. तिथं माननीय अदानी साहेबांचं खाजगी पोर्ट आहे, खाजगी बंदर. कोणाचं? खाजगी बंदर आहे अदानी साहेबाचं. मग अदानी साहेबाला जर समजा गोव्याहून काही माल इकडे न्यायचा किंवा इकडचा सगळा माल तिकडे नेऊन त्या बंदरातून त्या जहाजात टाकून परदेशात न्यायचा, परदेशातला इथं आणायचा, तर नॅशनल हायवेनं जायला त्याला त्रास होतो आहे. नॅशनल हायवेला ट्रॅफिक राहते, वेळ लागतो आहे. मग त्यांचा माल असा झपकन गोव्यातून उचलून नागपूरला, नागपूरवरून गोव्याला गेला पाहिजे, हा मूळ हेतू आहे का? असा माझा तुम्हाला दुसरा सवाल आहे. याचंही उत्तर तुम्ही द्या. मग रस्ता कोणासाठी होतो? जर शेतकऱ्याला नागपूरहून गोव्याला सोयाबीन न्यायचं नसेल, गोव्याला काय बाजारपेठ आहे का?
शक्तीपीठ मार्ग म्हणता तुम्ही, आणि शक्तीपीठ मार्ग कोणत्या भक्तांनी मागणी केली हो? असे भक्त दाखवा तुम्ही की असे भक्त आहेत, हे लाखो भक्त आहेत आणि या भक्तांनी मागणी केली की आम्हाला हा मार्ग पाहिजे 3 शक्तीपीठाला जायला. अहो देव कणाकणात बसलेला देव आहे. तुम्ही पंढरपूरची वारी पाहिली असेल, तुम्ही संत तुकाराम महाराजांचे अभंग पहा, संत ज्ञानेश्वरांचे पहा, एकनाथ महाराजांचे पहा, संत चोखामेळ्यांचे पहा, संत जनाबाईचे पहा, कोणाचेही पहा, प्रत्येकाने सांगितलंय की ठाई ठाई विठ्ठल, जे जागोजागी विठ्ठल आहे, प्रत्येक ठिकाणी देव आहे. मग असे कोणते भक्त आहेत आमचे की जे अभंग न समजलेले आहेत आणि ज्यांना असं एकदम पटापट 3 शक्तीपीठ करायचे आणि 3 शक्तीपीठ झाले की डायरेक्ट त्याला मोक्षच मिळणार आहे? असे कोणते आमचे शेतकरी बांधव आहेत, असे कोणते आमचे भक्त आहेत ज्यांनी हे मार्ग मागितलाय तुम्हाला? मग मार्ग मागितलेला नसताना हा मार्ग कशासाठी आहे? हा कशासाठी आहे? मग त्याचं कारण हे आहे का की अदानी साहेबाचं बीच तिथं, ते काय पोर्ट तिथं आहे, बंदर तिथं आहे आणि नागपूरला मोठी MIDC आहे, मग तिकडून इकडं त्यांचं सामान लवकरात लवकर गेलं पाहिजे, आलं पाहिजे, याच्यासाठी आहे का? याचा शेतकऱ्याला काय फायदा आहे? त्यांचा सोयाबीन जाणार, कापूस जाणार, काय जाणार आहे त्यांचं तिथं? काय जाणार ते सांगा. समृद्धी महामार्गाने म्हणले मराठवाड्याचं आणि विदर्भाचं नशीब पलटून जाईल. काय पलटलो समृद्धी महामार्गाने मराठवाड्याचं आणि विदर्भाचं नशीब? कोणत्या शेतकऱ्यांना असा काय फायदा झाला त्या रस्त्याचा की जेणेकरून त्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल झाला, त्यांचं भविष्य बदललं? काही ढेकळं नाही, फक्त जमिनी गेल्या, पैसे संपले, आता भिकेला लागले ती माणसं, भिकेला लागली, भिकेला. आता उद्या याच्यात पण जातील. मला सांगा, 11,000 हेक्टर जमीन म्हणजे 28,000 एकर होते, 28,000 एकर. एक साधारणतः महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडे जमिनी किती आहे? 1.5 एकर, 2 एकर. 2 एकर म्हणलं तर 14,000 कुटुंब भूमिहीन होणार, भूमिहीन. मग एवढे जे भूमिहीन होणार आहेत, या लोकांनी काय करायचं? 14,000 कुटुंबांनी भूमिहीन झाल्यावर काय करायचं? हा महत्वाचा मुद्दा आहे. करता येत असेल ना सरकार, तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काहीतरी करा. त्यांच्या सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, हळदीला भाव द्या, तुरीला भाव द्या, उडदाला भाव द्या, मुगाला भाव द्या, हरभऱ्याला भाव द्या. त्यांच्या शेतमालाला भाव द्या. शक्य असेल तर त्यांना दिवसा वीज द्या. शक्य असेल तर त्यांना कर्जमुक्ती द्या. शक्य असेल तर त्यांना पीक विम्याचं संरक्षण चांगलं द्या, चांगल्या पद्धतीने द्या. त्यांच्या पदरात ते काहीतरी पडलं पाहिजे असं द्या. हे काय लावलं तुम्ही? कोणत्या लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना मागितली होती? मागितली नव्हती ना दिल्ली तुम्ही मतांसाठी. कोणी शक्तीपीठ मार्ग मागितलाय? कोणीच नाही ना दिल्ला तुम्ही. तुम्हाला पांदन रस्ते करायला सांगितले, ते तुमच्याच्यानं होत नाहीत, पण शक्तीपीठ मार्गासाठी 86,000 कोटींचं बजेट मंजूर होतं. काय लोकांना शेतात जायला रस्ता नाही, तिथं काही होत नाही, जनावरांना खाया प्यायला चारा नाही, चारा छावण्या नाहीत. आपल्या महाराष्ट्रात काय आहे? शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी अशा कोणत्या योजना आहेत की ज्याच्यातून शेतकऱ्यांचं भलं होईल? काहीच नाही. पण हे सगळं आहे, नुसतं बोंबलून फायदा नाही मित्रांनो. तुम्ही सुद्धा एकत्र आलं पाहिजे, याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला जे जमतं ते लोकांसाठी केलं पाहिजे. जसं मी सुद्धा एक छोटासा प्रयत्न करतोय की माझ्याकडून लोकांना काहीतरी गेलं पाहिजे, गोरगरिबांच्या लेकरांना शिकता आलं पाहिजे. म्हणून आपल्याकडं आपलं एक ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. या ॲपमध्ये नवोदय, स्कॉलरशिप, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण सगळं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे पैसा नाही, जे गोरगरीब आहेत, जे पैसे खर्चू शकत नाहीत, यांच्यासाठी फ्री बॅचेस सुद्धा आहे. आता नवोदयची ही बॅच आहे, 15 जूनला स्टार्ट झालेली. पण नवोदयची आणखी एक बॅच आहे आपल्याकडे, जी आहे फ्री. काय आहे? फ्री बॅच आहे, फ्री. त्याच्यामध्ये 365+ व्हिडिओ टाकलेले आहेत, सगळे गणित, बुद्धिमत्ता, मराठी, सगळं. आणि ही बॅच तुम्हाला आपल्या ATM गुरु एज्युकेशन नावाच्या ॲपमध्ये जायचं, रेकॉर्डेड बॅच घ्यायची. त्या रेकॉर्डेड बॅचमध्ये त्या ॲपचा जो काय 15-20 रुपये जो काय चार्ज असेल, माझा नाही बरं का, ॲपचा आहे तो. ॲपला प्ले स्टोअरला ठेवण्यासाठी त्याचे चार्जेस असतात किंवा इंटरनेट हँडलिंगचे चार्जेस असतात, तेवढे फक्त जे लागतील ते लागतील. फ्री बॅच आहे, फ्री. या महाराष्ट्रामध्ये नवोदय, स्कॉलरशिप, सैनिकी शाळेची फीस 20,000 घेतात, ते आपण फ्री बॅच दिली. दुसरी आपली एक लाईव्ह बॅच आहे, तोटक्या अगदी तुमच्या मोबाईलच्या रिचार्जच्याही कमी किमतीमध्ये ही लाईव्ह बॅच आहे, मिशन नवोदय 2026ची. ती बॅच आपली 15 जूनला म्हणजे 16 जूनला चालू झालेली आहे. तिच्यामध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला लाईव्ह क्लास करायचे असतील, रेकॉर्डेड करायची नसेल तर. मराठी व्याकरण आहे, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक, अगदी MPSC पर्यंत ज्यांच्या फीस 5,000 लोक घेतात, फक्त 100 रुपयामध्ये बॅच आहे. ते बी कशासाठी? तर त्या ॲपला चार्ज लागतो आपल्याला सगळं शिकवण्यासाठी किंवा या गोष्टीसाठी लागतं, म्हणून फक्त 100 रुपयामध्ये मराठी व्याकरणची बॅच आहे. त्याच्यानंतर इंग्लिश मिडियमची सुद्धा बॅच आहे, स्कॉलरशिप आणि नवोदयची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी व्याकरणची खलसे सरांची बॅच आहे, जे अत्यंत सुंदर इंग्रजी शिकवतात. 5वी पासून तर तुम्ही 12वी पर्यंत ग्रामसेवक, तलाठी किंवा कोणत्याही सरळ सेवा भरती असो, काही असो, या सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त बॅच आहे खलसे सरांची. हे सगळं अत्यंत कमी पैशात, ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी फुकट, जे अनाथ आहेत, ज्यांना, जे भूमिहीन आहेत, जे गोरगरीब आहेत, त्यांच्यासाठी हे सगळं फ्री आहे, फुकट आहे. त्याच्यामुळे कोणीही जा, ATM गुरु एज्युकेशन ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला जे वाटते तुमच्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी ते तुम्ही त्याच्यातून घेऊ शकता. एवढं तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. परत एकदा शेवटचं सांगतो की आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, सरकारपर्यंत पोहोचवा. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.